हॅलो फ्रेंड्स, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीसाठी बघा मी इथे छान अशा डब्यांची शॉपिंग केलेली आहे. भरपूर दिवस डबे घ्यायचे होते तर डीमार्टला गेली आणि छान अशा छोट्या बरण्या आणि मोठ्या बरण्या मी खरेदी केलेल्या आहेत. या प्लास्टिकच्या आहेत, काचेच्या नाही, कारण काचेच्या माझ्या हाती अजिबात टिकत नाही. त्यामुळे मस्तपैकी अशा प्लास्टिकचे डबे घेऊन आलेले आहेत. ते बघा मस्तपैकी लावून झालेले आहेत. किती सुंदर दिसतात की नाही, एकदम काचेसारखेच एकदम बरण्या दिसत आहेत. छानपैकी मस्त लावून झाले आणि खूप छान दिसते. माझ्या मांडणीमध्ये व्यवस्थित त्या मापाचे भेटले, त्यामुळे मला खूप आनंद झाला. त्यानंतर सगळं सामान भरून झाल्यानंतर मी दुसऱ्या कामाला लागली. कसं होतं की दिवाळी असल्यावरती कामं खूप वाढलेली आहेत, त्यामुळे फराळ करायचा विचारच करू शकत नाही. तर मी इथे कामाला लागलेली आहे. रात्र असू दे दिवस असू दे, लोकांना टायमावरती त्यांचं द्यायलाच लागतं. त्यामुळे आणि त्यात गावाला गेली, 4-5 दिवस गावी गेली होती, तर त्यामुळे माझी कामं खूप पेंडिंग होती. तर कामाला लागली पटापट. तर पाहू शकता तुम्ही, रात्र राहून मला काम करावं लागतं. माझ्या घरी सगळे म्हणतात की फराळ कर, पण कसा करायचा? दुसऱ्यांचं घेतलेलं काम तर पूर्ण करून द्यायलाच पाहिजे. बघा अशा प्रकारे ब्लाऊजचं कटिंग मी इथे थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर इकडे हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मी कटिंग करत आहे हाताची. तर बघा, पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ काढायलासुद्धा, एडिट करायलासुद्धा टाईम नाही आहे, त्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत नाही. पण भरपूर दिवस व्हिडिओ शेअर केले नव्हते, त्यामुळे मी म्हटलं थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या घरी कामाला कोणी बाई नाही किंवा लहान मुले असल्यामुळे मला त्यांचंसुद्धा घरातलं करावं लागतं, घरातली कामंसुद्धा करावी लागतात. तर ते सगळं आवरून मला ब्लाऊज शिवावी लागतात. तर मी दिवसाला 8-10 ब्लाऊज अशी बाहेरच्या टेलरसारखी काही शिवत नाही. घरातलं काम उरकून मुलींचं सगळं आवरून जेवढं जमेल तेवढं काम करते, पण नक्की करते. मला असंच बसून राहायला आवडत नाही. तर हे बघा, प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि पॅडेड ब्लाऊज आहे इथे रेडी झालेला आहे. छान असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाठी पानगळा आणि बोसुद्धा दिलेला आहे. फिटिंगसुद्धा त्यांना व्यवस्थित झालेली आहे. या कपड्याची खूप ट्रेंड चालू आहे. आता मी जवळजवळ सेम मटेरियलचे 4 ते 5 ब्लाऊज शिवलेले आहेत. त्यानंतर मी दुसरं मटेरियल घेतलेलं आहे शिवण्यासाठी. तर प्रत्येक मटेरियल शिवण्याआधी मी त्याला इस्त्री करून घेते. इस्त्री केल्यामुळे शिवायला खूप इझी पडतं आणि ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा एक नंबर येते. त्यामुळे मी प्रत्येक ब्लाऊजला आणि अस्तरला इस्त्री करूनच नंतर शिवायला घेते. बघा, रात्रीचे 3:45 वाजत आलेले आहेत आणि माझं दुसरं ब्लाऊज इथे रेडी झालेलं आहे. हे माझं स्वतःचंच ब्लाऊज आहे. ते शिवायलासुद्धा मला रात्रीचे 3:45 वाजलेले आहेत. प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे आणि पाठी पानगळा दिलेला आहे, कारण मला इतकी झोप येत होती की मला दुसरं काही सुचत नव्हतं. कसं तरी हे ब्लाऊज रेडी करून मला घालायचं होतं. तर असं मी हे इथे रेडी केलेलं आहे. स्वतःचा ब्लाऊज शिवायलासुद्धा टाईम भेटत नाही. त्याचबरोबर मी इथे दुसरी ब्लाऊज रेडी केलेली आहे. तर हे एक ब्लाऊज आहे आणि आणखी सेम ब्लाऊज आहे. अशी 3 ब्लाऊज मी एका दिवसाला रेडी केलेली आहेत. ते पाहू शकता तुम्ही. तर ही गोल गळ्याची आहे, त्यामुळे पूर्ण ओपन करत नाही. आणखी एक हे फोर्टक्सचं ब्लाऊज आहे व्हाईट कलरचं. खूप छान असं रेडी झालेलं आहे आणि त्याला आता ट्रेंडिंग असलेलं लोटस पॅटर्न जे आहे ते मी इथे शिवलेलं आहे. बघा कसं दिसते, हे सुद्धा तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. हा एक रेडी केलेला आहे. त्यानंतर आणखी 2 ब्लाऊज रेडी केलेले आहेत आणि त्याला पूर्ण पायपिंग सकट फिनिशिंग दिलेली आहे. हे गोलगळ्याचं ब्लाऊज आहे, त्यामुळे मी काय ओपन करून दाखवत नाही. हे सुद्धा रेडी करून झालेले आहेत. त्यानंतर धनत्रयोदशीचं हे मी 13 दिव्यांचं मस्तपैकी असं देवाला हे केलेलं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ माझ्या मुलीने काढलेला आहे देवघराचा वगैरे पूर्ण. मला अजिबातच वेळ नव्हता, त्यामुळे तिने ही शूटिंग केलेली आहे. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. छान असं डेकोरेशन जसं जमेल तसं छान असं केलेलं आहे. ही रांगोळी आणि दरवाजाचं सगळं माझ्या मुलींनी केलेलं आहे. आवडलं असेल तर त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा. ही रांगोळी छोट्या मुलींनी काढले, नाव फक्त मी दिले, बाकी सगळं तिने काढलेलं आहे. खूप सुंदर असं. त्यानंतर हा आमचा कंदील स्टारवाला एकदम मस्त. त्यानंतर मी सगळ्यात शेवटी
खूप पाठी लागलेले चकल्या कर म्हणून या चकल्या करायला घेतलेल्या आहेत. अजिबातच मूड नव्हता तरीही घरातल्यांसाठी मी चकल्या करायला घेतलेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून भेटूया पुढच्या